विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आम्ही कुद्नूर मतदारसंघामध्ये आहोत आणि कुद्नूर मतदारसंघामधील ज्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पमाला जाधव मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मॅडम, आजच्या घडीला आपल्या कुद्नूर मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत, तुमच्या पसंतीचा उमेदवार तुम्हाला कोण वाटतं? सौ विद्या विलास पाटील. आणि कारण पंचायत समिती मधुकर आंबेवाड. तुम्ही विद्या विलास पाटलांचं नाव घेतला, त्यांचंच नाव कसं? त्यावेळेला त्यांच्या मिस्टरांनी आडपूरचा मतदारसंघ असताना, नाही तुडीयेचा मतदारसंघ असताना आमच्या गावात येऊन त्यांनी भरपूर विकासाची कामं केली. म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरून त्यांच्या मिसेसही धडाडीनं काम करतील. त्या एक लेडीज आहे, त्यांच्याकडून करायची त्यांची आमची हिंमत आहे, त्यांची हिंमत आहे. ते आमच्या भागाचा विकास करतील. तसंच मधुही आमच्या भागाचा गावचा विकास करेल. मॅडम, तुम्ही जिल्हा परिषद ज्या वेळेला अध्यक्ष होता, तुम्हाला दीर्घ अनुभव आहे या क्षेत्रामधील. एकंदरीत ह्या भागातील ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्हाला माहीत आहेत. ही लोक, ही जी मंडळी आता जी उभी आहे, ही नक्कीच ही कामं करू शकतील असं वाटतं का तुम्हाला? वाटते की, कारण आता मागच्या वेळे म्हणजे पहिली जनता अगदी साधी होती, विश्वास टाकत होती. आताची जनता विश्वास टाकणार नाही. तू काम कर, आम्ही तुला 5 वर्ष मतदान दिलेलं आहे. आता एवढी जनता इतकी शहाणी झाली की त्यांच्या पाठीवर बसून ते काम करून घेणारी जनता आहे आणि ते काम होणार. आजच्या घडीला तुम्ही ह्या मतदारसंघातील जनतेला काय आव्हान करणार, काय सांगणार? तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. आता काय झाले, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही एक झाल्यामुळं विकासाच्या कामाला गतीच येणार आहे. आणि आम्ही आता हे उमेदवार जे केले ते राष्ट्रवादीचे म्हणूनच आम्ही मतदार, आणि मी पहिल्यापासून राष्ट्रवादीचीच आहे. ज्या वेळेला आमच्या आमच्या तालुक्यामध्ये नरसिंगराव पाटलांनी राष्ट्रवादी पहिला स्थापन केली, पूर्ण जिल्ह्यात कुठे नव्हतं, फक्त चंदगड तालुक्यातच आमच्या आमदार साहेबांनी केली. त्यावेळपासून आज तागायत आम्ही राष्ट्रवादीचंच आहे. आणि योगायोगानं आता राजेश पाटील पहिले इकडंच आले, त्यामुळं हे उमेदवार राष्ट्रवादीचेच आहेत. त्यांना भरघोस मताने आम्ही निवडून देऊ, प्रयत्न करू. तर ह्या होत्या पुष्पमाला जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. यांनी ठाममध्ये सांगितलं की आम्ही सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीमध्ये आहोत आणि राष्ट्रवादीलाच आम्ही मदत करणार, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ले.